नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजी शहरात खंडणी मागून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्याद नियाज सिकंदर नायकवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 जुलै रोजी रात्री पंचगंगा कारखान्याजवळ आरोपीने त्याला थांबून 10,000 रुपयाची मागणी करत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर 28 जुलै रोजी त्यांच्या मुलाला कामावर जात असताना अडवून जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आले. तसंच 1 लाख रुपयाची खंडणी न दिल्यास वडील आणि मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी मुलाला मारहाण करून त्याचा मोबाईलही हिसकावून घेतल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी स्वप्नील सुनील परीट, अय्यूब अहमद अत्तार आणि अथर्व राजकुमार कुलकर्णी या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करत आहेत. ही घटना शहरात चर्चेचा विषय ठरली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.